नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आज या क्लासमध्ये आपण TOO ह्याच्याबद्दल आपण शिकूया बेटा. TOO म्हणजे ह्याचे दोन अर्थ आहेत. TOO म्हणजे ऑल्सो, सुद्धा, आणि TOO म्हणजे व्हेरी मच, खूप, अति, जास्त असाही अर्थ होतो बेटा. मग परीक्षेमध्ये काय विचारतात, जे वाक्य दिलेले असते ते वाक्यामध्ये TOO जर असेल तर त्या TOO ला काढून टाका, रिमूव्ह टू म्हणतात, किंवा त्याच्याऐवजी यूज सो दॅट म्हणतात. रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट सारखेच आहेत बेटा. यूज सो दॅट म्हणजे टू जे असते त्याला काढायचं, किंवा कधी कधी यूज टू म्हणतात. यूज टू म्हटलं की हे जे सो दॅट असते त्याला काढायचं. हे कसं आहे बेटा बघूया आपण. हे परीक्षेमध्ये एका मार्कासाठी विचारतात बेटा. ठीक आहे, लेट्स सी द सेंटेन्सेस. ही इज टू वीक टू वॉक. तो चालण्यासाठी खूप कमजोर आहे. हे ह्याचा अर्थ आहे बेटा टू वीक टू वॉक. इथं TOO आहे, इथं TOO आहे. आणि याचा रिमूव्ह टू म्हणजे टू जर काढलं, यू सो दॅट जर वापरलं तर कसं असते, ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक म्हणजे तो एवढं कमजोर आहे, तो चालू शकत नाहीये, ह्याचा अर्थ होतो बेटा. आणि दुसरं वाक्य, शी रीच टू लेट टू कॅच द ट्रेन. शी रीच टू लेट, ती खूप उशिरा पोहोचली. कशासाठी? ट्रेन मिळवण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ तिला ट्रेन भेटलेला नाहीये. ह्याचं बदल कसं झालं बेटा पहा. शी रीच सो लेट दॅट शी कुड नॉट कॅच द ट्रेन म्हणजे तिला एवढं उशिरा पोहोचली, तिला गाडी सापडू शकलेली नाहीये, तिला गाडी भेटलेली नाहीये. इथं फर्स्ट सेंटेन्स मध्ये बेटा इथं आपण कॅनॉट घेतलेलं आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय घेतलं, कुड नॉट. असं का घेतलं बेटा सांगू शकता तुम्ही? येस बोला. राईट, एक्झॅक्टली. हा पहिला वाक्य आहे बेटा प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणून कॅनॉट घेतला. हा दुसरा वाक्य आहे पास्ट टेन्स मध्ये, म्हणून काय घेतलं इथं, कुड नॉट घेतला. गुड, हुशार झालात बेटा तुम्ही. असं शिकत राहा. तिसरा वाक्य बघूया बेटा. ही इज सो डल दॅट ही कॅनॉट पास. इथं या वाक्यामध्ये बेटा सो दिलेला आहे, सो दॅट. आणि याला काय करायचं, हे सो दॅट काढायचं आणि टू वापरायचं बेटा. इथं काय म्हटलं, इथं ही इज टू डल टू पास. तो एवढं ढ आहे, तो पास होऊ शकत नाही. म्हणजे पास व्हायला तो खूप ढ आहे असा अर्थ होतो बेटा. ही इज सो डल दॅट ही कॅनॉट पास म्हणजे एवढं म्हणजे ढ आहे तो क्लासमध्ये, तो पास होऊ शकत नाही, ह्याचा अर्थ होतो बेटा. आणि चौथा वाक्य बघूया. द मँगोज आर सो चीप दॅट दे कॅनॉट बी गुड. द मँगोज आर सो चीप, आंबे एवढे स्वस्त आहेत, ह्याचा अर्थ दॅट दे कॅनॉट बी गुड, ते चांगले नसतील, ह्याचा अर्थ होतो बेटा इथं. सो चीप दॅट दे कॅनॉट बी गुड. आणि ह्याचं टू जर वापरलं तर कसं होतंय, द मँगोज आर टू चीप टू बी गुड. द मँगोज आर टू चीप टू बी गुड म्हणजे हे मँगोज खूप स्वस्त आहेत, अर्थ ते चांगले नसतील, असं हे अर्थ होतो बेटा. नेक्स्ट पाचवं वाक्य बघूया. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट. दगड एवढं मोठं आहे, एवढं जड आहे, त्याला उचलता येत नाही बेटा. उचलायला दगड जड आहे. ह्याचं टू आहे, याच्यामध्ये टू काढायचा, सो दॅट लिहायचं. मग कसं होते, द स्टोन इज सो हेवी दॅट नन कॅन लिफ्ट इट. द स्टोन इज सो हेवी दॅट नन कॅन लिफ्ट इट म्हणजे दगड एवढं जड आहे, त्याला कोणीही उचलू शकत नाही. हे एक वाक्य बेटा. आणि या वाक्याचा अजून एक उत्तर होऊ शकतं. म्हणजे हे असं लिहिलं तरी, किंवा मी ऑब्लिक दिलं असं लिहिलं तरी ह्याचं उत्तर बरोबर आहे, हे चूक नाहीये. मग काय लिहिलं बेटा इथं, द स्टोन इज सो हेवी दॅट इट कॅनॉट बी लिफ्टेड. इट कॅनॉट बी लिफ्टेड पॅसिव्ह आहे, आणि नन कॅन लिफ्ट इट हे ऍक्टिव्ह आहे बेटा. एवढंच आहे, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. हे अशी वाक्यरचना असते बेटा, लिहून घ्या.
समजत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि याचे छोटेसे 2 नियम आहेत, बघूया मग ह्यांना कसं बदलायचं. रूल्स पहिला, सो शुड बी युज्ड एट द प्लेस ऑफ टू अँड दट इज युज्ड इन्स्टेड ऑफ टू. हे जे दिलेले वाक्य असतात बेटा, त्या दिलेल्या वाक्यामध्ये जे TOO आहे, हे TOO च्या ठिकाणी सो वापरायचं आणि TO2 जे आहे त्याच्या ठिकाणी दॅट वापरायचं. हे आहे बेटा पहिला नियम. म्हणजे TOO च्या ठिकाणी काय वापरायचं, सो, आणि TO2 च्या ठिकाणी काय वापरायचं, दॅट. एक. आणि दुसरं, इफ द गिवन सेंटेन्स इज इन प्रेझेंट टेन्स कॅन नॉट बी युज्ड, इफ इट इज इन पास्ट टेन्स कुड नॉट बी युज्ड. समजा आताच मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर दिलं आताच. दिलेले वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर कॅनॉट वापरायचं, आणि दिलेले वाक्य पास्ट टेन्स असेल तर काय वापरायचं, कुड नॉट वापरायचं. एवढं लिहून घ्या बेटा. वेल विद्यार्थी मित्र, या क्लासमध्ये इथं थांबूया. पुढच्या क्लासमध्ये पुढे एक नवीन टॉपिक पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.